निलेशची डिजिटल पहाट. निलेश एक उत्कट आवड असलेला आणि चित्तथरारक क्षणांचा पोर्टफोलिओ असलेला वेडिंग फोटोग्राफर त्याच्या शांत स्टुडिओमध्ये बसला होता. त्याचा कॅमेरा, त्याचा सर्वात विश्वासू मित्र, डेस्कवर शांत पडून होता. त्याला त्याच्या कलेवर प्रेम होते, पण बुकिंगमधील शांतता अधिक मोठी आणि वारंवार जाणवत होती. एके संध्याकाळी सोशल मीडियावर स्क्रोल करत असताना एक पोस्ट दिसली. ती एका स्थानिक फोटोग्राफरची होती, ज्याचे काम निलेशच्या कामापेक्षा कमी दर्जाचे होते हे त्याला माहीत होते. तरीही त्याचे कॅलेंडर पूर्ण भरलेले होते आणि आनंदी जोडप्यांच्या कमेंट्सनी त्याच्या पोस्ट्स भरल्या होत्या. हे कसे शक्य आहे? निलेश अविश्वासाने स्वतःशीच कुजबुजला. डिजिटल जग एका विशाल गोंधळात टाकणाऱ्या महासागरासारखे वाटत होते आणि निलेशला असे वाटत होते की तो वल्ह्याशिवाय नावेत बसला आहे. जाहिराती चालवण्याचा विचार भीतीदायक होता. तो सुरुवात कुठून करणार होता? तो हार मानणार इतक्यात एका मराठी जाहिरातीने त्याचे लक्ष वेधून घेतले. ती डिजिटल ओशनएक्स इन्स्टिट्यूटच्या वेडिंग सीझन प्रोग्राम 2.0 ची होती. यात दोन प्रशिक्षक दीपेश ढोडी आणि स्वप्नील तळेकर होते. आणि हा प्रोग्राम खास त्याच्यासारख्या वेडिंग फोटोग्राफरसाठी तयार केला होता. त्याच्या मनात आशेचा एक छोटा किरण जागृत झाला. निलेशने नावनोंदणी केली. पहिल्या सत्रात त्याची भेट दीपेश ढोडी यांच्याशी झाली. 8 वर्षांपेक्षा जास्त अनुभवासह त्यांनी मेटा जाहिरातींचे रहस्य उलगडले. तुमच्या कलेसाठी योग्य जोडपे शोधण्यासारखेच आहे, त्यांनी समजावले. 1 लाखापेक्षा जास्त लीड्स मिळवण्याच्या त्यांच्या यशापासून प्रेरित होऊन निलेश त्याच्या स्वप्नातील ग्राहकांशी थेट बोलणारी जाहिरात तयार करायला शिकला. पुढे तो सेल्स तज्ज्ञ स्वप्नील तळेकर यांच्याकडून शिकला. तुमचे काम स्वतःच विकले जाते, स्वप्नील म्हणाला. पण तुम्हाला आधी एक नाते निर्माण करण्याची गरज आहे. त्यांनी त्याला चौकशीचे संभाषणात आणि संभाषणाचे बुकिंगमध्ये रूपांतर कसे करायचे हे शिकवले, तेही कधीही सेल्समनसारखे न वाटता. तो प्रोग्रामच्या समुदायातही सामील झाला. 100हून अधिक वेडिंग फोटोग्राफर्स एकमेकांना पाठिंबा देत असल्याचे पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्यांनी 50 लाखांपेक्षा जास्त नवीन ऑर्डर्स मिळवण्यासाठी प्रोग्रामने कशी मदत केली याच्या कथा शेअर केल्या. त्यांच्या यशामुळे त्याला वाटले की तोही हे करू शकतो. एक दीर्घ श्वास घेऊन आणि माऊसच्या एका क्लिकने त्याची पहिली मोहीम सुरू झाली. प्रतीक्षा करणे खूप तणावपूर्ण होते, पण मग एक सूचना आली. नवीन वेडिंग चौकशी. सारा आणि बेन या जोडप्याने त्याची जाहिरात पाहिली होती. तुमचे फोटो खूप वास्तविक आणि भावनांनी भरलेले वाटतात, त्यांनी लिहिले. निलेशचे हृदय आनंदाने उडाले. स्वप्नीलचा सल्ला आठवून निलेशने त्यांना व्हिडिओ कॉलसाठी आमंत्रित केले. त्याने त्यांची कहाणी ऐकली, ते कसे भेटले आणि त्यांच्यासाठी त्यांच्या लग्नाच्या दिवसाचा अर्थ काय होता. तो त्यांच्याशी एक विक्रेता म्हणून नाही, तर त्यांच्या सर्वात मौल्यवान आठवणी टिपणारा कथाकार म्हणून जोडला गेला. त्यांनी त्याला लगेचच बुक केले. लवकरच आणखी चौकशा येऊ लागल्या. निलेशचे कॅलेंडर त्याच्या स्वप्नातील ग्राहकांनी भरून गेले. त्याचा स्टुडिओ आता शांत नव्हता, तर यशाच्या गुंजारवाने भरला होता. हे सर्व वेडिंग सीझन प्रोग्राम 2.0 आणि त्याच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले.